नमस्कार, मी अश्विनी आणि अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पान मोदक बनवणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला घ्यायचा आहे गुलकंद 1 चम्मच काजू बदामचे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आणि 1 चम्मच आपल्याला गोड बडीशेप घ्यायची आहे अशा प्रकारे कलरची. तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून ठेवून द्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारे मिक्स करून ठेवून दिलेलं आहे. पुढे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 पानं घ्यायची आहेत विड्याची आणि ती पानं छानपैकी बारीक करून घ्यायची आहेत. तर आता आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 चम्मच दूध टाकायचं आहे. तर इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे थोडंसं दूध टाकून पुन्हा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे. आता आपल्याला एका कढईमध्ये घ्यायचं आहे हलकंसं तूप घ्यायचं आहे अर्धा चम्मच आणि आपल्याला त्यामध्ये खवा जो आहे ना तो छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. तर खवा आपला चांगला मऊसूत असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. इथे तुम्ही पाहू शकता. तर मोदकाच्या खूप साऱ्या रेसिपी माझ्या चॅनलवरती आहेत, नक्की जाऊन पहा. याआधी मी खव्याचे मोदकही टाकलेले आहेत, तीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे खोबऱ्याचा बारीक केलेला किस घ्यायचा आहे 1 वाटी. आता हा किस यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा किस जो खोबऱ्याचा आहे तो मी बाहेरून मार्केटमधून आणलेला आहे. तुम्ही घरगुतीही किस खोबऱ्याचा करून यामध्ये मिक्स करू शकता. आता हे चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला 4 ते 5 चम्मच आपल्याला साखर टाकायची आहे आणि साखर टाकल्यानंतर आपण यामध्ये दूध टाकायचं आहे अर्धा वाटी. आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे सर्व टोटल, म्हणजे साखर पण छानपैकी त्यामध्ये विरघळली जाईल. आता हे मिश्रण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. आणि आता त्यामध्ये आपल्याला ग्रीन फूड कलर टाकायचा आहे. तो ऑप्शनल आहे पूर्णपणे, तो स्किप केला तरी चालेल, कारण पुढे आपण पानाचं जे वाटण केलेलं आहे ते यामध्येच मिक्स करणार आहोत, त्यामुळे तो कलर ॲड नाही केला तरी काहीही हरकत नाही. आता हे मिश्रण आपलं अशा प्रकारे फ्राय करून झालेलं आहे. यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे पानाच्या विड्याचं तर ते यामध्ये टाकायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व वाटण बघा इथे मी टाकून घेतलेलं आहे. आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया. तर ह्याला आपल्याला सर्व ते पाणी पूर्ण आटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 2 मिनटाच्या आत आपलं हे मिश्रण रेडी होणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व असं मिक्स करून झालेलं आहे आणि ते चविष्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता ह्याला आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे घट्टपणा आला की लगेच. तर इथे मी बघू शकते एका बाउलमध्ये काढून ठेवलेलं आहे आणि आता हे थंड झालेलं आहे मिश्रण. आता आपण काय करायचं आहे, याचे मोदक बनवायला घ्यायचं आहे. तर हे जे आधी मी गुलकंदाचं बनवून ठेवलेलं आहे ते पण आपण बाजूला काढून ठेवायचं आहे. मोदकाचा साचा घेतलेला आहे मी, साच्यामध्ये आपण बनवणार आहोत मोदक. साईडनी मोदकाला छान अशी डिझाईन यावा आणि छान असं वरून त्याचा बडीशेप आणि ह्याचे गुलाबाच्या पाकळ्या त्या लावू शकता तुम्ही, ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे आणि हे दोन्ही साईडनी सारण भरून आपण मध्यभागी यामध्ये गुलकंद टाकणार आहोत. तर सर्वात आधी दोन्ही साईडनी अशा प्रकारे मी सारण भरून घेतलेलं आहे आणि आता इथे मध्यभागी मी थोडासा गुलकंदाचं जे आपण सारण भरून ठेवलेलं आहे गुलकंद आणि काजू बदामचं, तर ते टाकायचं आहे आणि साचा बंद करून टाकायचं आहे. तिथे तुम्ही पाहू शकता खूप छान असे हे दिसायला मोदक तयार होणार आहेत. आणि आता आपल्याला साचा उघडायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता बघा, अशा प्रकारे आपल्याला दाबून भरायचं आहे सारण. आणि बघा किती अप्रतिम असा मोदक आपला छानपैकी तयार झालेला आहे. खायलाही खूप जास्त चविष्ट लागतात हे मोदक आणि खूपच टेस्टी असतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्यावर्षी. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय बाय.